हॅलो, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आणि आता मी आहे एअरपोर्टवर. हे शारजा आहे, शारजाचं एअरपोर्ट आहे. आणि ऑफकोर्स शारजा एअरपोर्टवरनं जाणार आहोत इंडियाला, म्हणजे मुंबईला. अचानकच प्लॅन ठरला, मुंबईला जायचं होतं काही दिवसांसाठी म्हणून आलो. तर मी विचार केला की शूट करूया. बऱ्याच वेळेला ट्रॅव्हल करताना करते मी प्लेनमधून शूट. मग काही प्रोसेस आपल्या इमिग्रेशन प्रोसेस कंप्लीट करून इथे आलो. हे मागेच होते, त्यांचं प्रोसेस चालू होतं. मी तोपर्यंत इथे एवढा व्हरायटी ऑफ चॉकलेट्स होत्या ना, त्यांचं थोडंसं शूट घेतलं. तर बघा, ह्या चॉकलेट्स आहेत आणि इतक्या मिल्काच्या वगैरे आहेत, एवढ्या कॉस्टली आहेत ना. इतकं छान वाटत होतं इथे मस्त एअरपोर्टवरती. एकदा इमिग्रेशन झालं ना की मस्त छान निवांत वाटतं. आणि ही चॉकलेट बघा, केवढी मोठी चॉकलेट आहे. मुलांना या मोठ्या चॉकलेट्स खूप आवडतात आणि मजाच वेगळी आहे त्याची. खूप थिक असतात पण खूप कॉस्टली आहेत. 61.95 दिरम्स, म्हणजे तुम्ही पकडा 1300-1400पर्यंत जाईल ही चॉकलेट. 26.5 रेट चालू आहे आता पर AED. बघा, मिल्काची हम्मा दिसली इथे, किती मस्त आहे. आणि ह्या सध्याच्या अगदी ट्रेंडमध्ये असलेल्या चॉकलेट्स आहेत. दुबई चॉकलेट्स, कुनाफा चॉकलेट्स आणि पिस्ता चॉकलेट्स आहेत. त्याच्या आतमध्ये पिस्ता कुनाफा भरलेला आहे. त्याच्यामुळे बघा, त्या पण चॉकलेट्स एकदम महाग होत्या. इथून मग क्लिअरन्स करून आम्ही मस्त निवांत येऊन बसलो. आणि मी तो स्कॉच सेट घातला होता, जो याच्या आधी पण मी एकदा घातला होता ना, तुम्हाला दाखवला होता. छान आहे हा कॉर्ड सेट. आणि RNBमधून घेतलेला. मी बॅग कॅरी केली, कारण इंडियाला बाहेर जायचं असेल तर तुम्हाला एक सोडून 2 बॅग तर लागतातच. तुमचे डॉक्युमेंट्स आहेत, वॉटर बॉटल्स आहेत, खायचं आहे. आणि इंडियाला आल्यानंतर खूप कामं असतात. तर म्हणून मी बॅग कॅरी केलेली आहे. टोट बॅग आहे कॉटनची, एकदम मस्त क्वालिटी याची. मी इथे थोडा वेळ निवांत बसलो. थोडंसं खायला स्नॅक्स तर आणलंच होतं, ते खाल्लं. आणि एअर अरेबियाने ट्रॅव्हल करणार होताच. तर एअर अरेबिया जे आहे ते ऑलवेज ऑन टाईम असते. एअर अरेबिया म्हणजे 1 मिनिटही त्यांचं लेट नाही होत, असा आत्तापर्यंतचा अनुभव होता. पण ह्यावेळी थोडंसं फ्लाईट लेट झाली. तरी त्यांनी अनाऊन्समेंट 1 आवर लेट केली होती, पण त्याहून लवकरच आली फ्लाईट, कारण की मुंबईला पडतो आहे भरपूर पाऊस. आणि आम्ही तेच विचार करत होतो की आता कामं कशी होणार आहेत आपली मुंबईला गेल्यानंतर. मग इथे बसनी ट्रॅव्हल करून यायला लागतं एरोप्लेनपर्यंत. आणि ही आहे एअर अरेबिया. खूप छान सर्व्हिस असते एअर अरेबियाची. सर्व्हिस म्हणजे अगदी तुम्हाला पाण्याची छोटीशी बॉटल असेल तरी ती विकतच घ्यावी लागेल. एअर इंडिया एक्सप्रेसला जसं तुम्हाला फूड फ्री मिळतं, वॉटर फ्री, किती वॉटर बॉटल्स तुम्ही घेऊ शकता, टी कॉफी, तसे इथे नाही मिळत. पण ऑफकोर्स त्यांची सर्व्हिस खूप चांगली आहे. म्हणजे ऑन टाईम जर तुम्हाला पोचायचं असेल कुठे, तर एअर अरेबियाने ट्रॅव्हल करा. आणि ॲज युज्युअल मी तयारी करून घेतली होती, कारण की एकदा प्लेन टेक ऑफ केलं ना की खूप खाली जो व्ह्यू असतो ना तो खूप छान दिसतो. सगळे टिमटिमणारे असे तारे दिसत असतात. म्हणून मी आधी तयारी करून घेतली. म्हटलं चल, टेक ऑफ केलं की आपल्याला व्हिडिओ तर काढायचा आहे. आणि टेक ऑफ झालेला आहे. आणि कालचा व्ह्यू बघा किती छान दिसतो. मी जेवढ्या वेळा ट्रॅव्हल करते तेवढ्या वेळा मी काढते व्हिडिओ, लक्षात राहतो. पण आत्ता मी ते अपलोड करते. ह्याच्या आधीचे मी काही जास्त अपलोड केलेले नाही आहेत, पण अपलोड करते म्हणजे असं वाटतं की मलाही जेव्हा कधी बघायचे असतील ना, त्यावेळेला हे व्हिडिओ बघितल्यानंतर खूप छान वाटेल. खूप छान वाटतो प्रवास प्लेनमधून करायला. आणि UAEवरून 3-3.5 तास असे लागतात. म्हणजे दुबईवरून 3 तास 20 मिनटं लागतात. शारजावरून 3.5 तास लागतात. असा अगदी कमी वेळेचा प्रवास आहे बघायला गेलं तर. पण तुम्हाला ज्या काही क्लिअरन्स करावं लागतं ना, ती प्रोसिजर थोडी वेळखाऊ आहे. तुमचं लगेज, बॅगेज हे सगळं क्लिअर करेपर्यंत टाईम लागतो. पण बघा खाली किती व्ह्यू छान आहे, सुंदर आहे. स्वतःला मी लकी समजते की मला ट्रॅव्हल करता येतं, एअर ट्रॅव्हल. आणि खूपदा एअर ट्रॅव्हल केलं आहे मी. फर्स्ट टाईम केलं होतं त्यावेळेला काही एक्सपिरियन्स एवढा मला, म्हणजे खूपच घाईत असल्यामुळे, खूप स्ट्रेस असल्यामुळे, 2 मुलांना घेऊन एकत्र ट्रॅव्हल केल्यामुळे मला खूपच जास्त स्ट्रेस होतं त्यावेळेला. त्यामुळे
तो एक्सपिरियन्स छानसा असा एन्जॉय नाही करता आला. पण आता हे बघा इथे पुढे आलो ना, तर हे सगळं समुद्र आहे, त्याच्यामुळे इथे काही लाईट्स नाहीत आणि हे बारीक जे मिणमिणणारे दिवे दिसत आहेत ना, दिव्यांसारखं दिसतंय, त्या आहेत बोट्स उभ्या आहेत पाण्यामध्ये. तर आत्ता खूप कमी आहेत. वॉर सिच्युएशन तुम्हाला माहितीच आहे की वॉर सिच्युएशन आहे चालू, तर त्यामुळे असतील मे बी. अदरवाईज अगदी पाणीसुद्धा छान भरलेलं असतं, दिवे असतात असे, पण त्या पाण्यावरती अगदी तरंगत आहेत असं वाटतं. तर हे शिप्स आहेत, खूप कमी आहे आता नंबर ऑफ शिप्स. पण हे बघा, मी इथे ट्राय केलं की मी व्हिडिओ रेकॉर्ड करू शकेन, पण मला जमत पण नव्हतं. आणि खाली काही अगदीच म्हणजे बोट्स वगैरे काही दिसत नव्हत्या. तर बोट्सचं प्रमाण वगैरे तुम्हाला माहिती आहे आता कमी झालं आहे. हर्मूज पॅसेज नाही आहे, मी पण चेक केलं गुगलवर की ट्रॅव्हल करताना शारजा टू मुंबई हर्मूज, स्ट्रेट ऑफ हर्मूजमधून करतं का ट्रॅव्हल, तर नाही, तसं नाही आहे, हा तो रूट नाही आहे. आणि प्लेनमध्ये खूप टर्ब्युलन्स होतं, म्हणजे इतकं हलत होतं ना की ढग येतो त्याच्यामध्ये मध्ये बघा. म्हणून मग मी थोडा वेळ निवांत शांत झोपले होते. मग मी म्हटलं रेकॉर्ड करूया, बघूया ढग काळे कसे दिसणार आहे एवढ्या काळोखात अजून. पण ते दिसले लाईट्समुळे. बघा हे इथे जे दिसतंय ना काळपट खूप मोठे मोठे ढग होते आणि त्याच्यामुळे विमान असं गडगड आवाज येत होता. तर भीती वाटत होती, पण स्वामी समर्थांचं नाव घेऊन बसलो निवांत आणि छान झाला. शक्यतो रात्रीचं ट्रॅव्हल केल्यामुळे हाच सीन असतो, म्हणजे असाच व्हिडिओ असतो माझा. दिवसा ट्रॅव्हल केल्यानंतर UAEला तर ढग दिसत नाही, फार क्वचित, अगदीच रेअर ढगांचं प्रमाण असतं. थंडीच्या सीझनमध्ये असतात ढग, पण इंडियाला गेलं की ढग असतात मोठे. मागे पण मी असाच एक व्हिडिओ अपलोड केला होता, खूप छान ढग होते त्याच्यामध्ये, इतके सुंदर दिसत होते ना. दिवसा ट्रॅव्हल केल्यामुळे ते दिसले. ते बघा इथे हे मोठे मोठे ढग आहेत आणि त्याच्यामुळे असं एकदम प्लेन हलत होतं. सुंदर, म्हणजे एकदम डेंजर वाटत होतं आणि छान पण वाटत होतं, पण काळजीही वाटते ऑफकोर्स. आणि आता मुंबई जवळजवळ येत चाललेली आहे. आय थिंक ही मुंबईच्या किनाऱ्यावरतीच आहोत आपण, कारण मी रेकॉर्ड करून टाईम झाला आहे आणि आत्ता अपलोड करते, म्हणजे खूप दिवसांनी अपलोड करते. तर ऑफकोर्स ते मुंबईच होतं आणि मुंबई एअरपोर्टवरती उतरलो. किती छान एअरपोर्ट आहे आपलं मुंबईचं. तर त्याचा मी व्हिडिओ काढला थोडासा. आतून ॲक्च्युली इमिग्रेशनला खूप लाईन होती, खूप लेट झालं, पण आम्ही खूप सकाळी अगदी काळोखात लवकर पोचलो होतो, त्याच्यामुळे आम्ही थोडा वेळ इथेच बसलो. चहाचं शॉप होतं छान इथे, स्नॅक्स वगैरे. पण इतका सकाळी चहा घेतला तरी पण ती ॲसिडिटी झाली असती, त्याच्यामुळे चहा पण नाही घेतला आम्ही. फक्त थोडा वेळ निवांत बसून राहिलो एअरपोर्टवरती आणि मग निघालो बाहेर. आणि थोडासा हलका पाऊस झाला होता, पाऊस खूप जास्त नव्हता. टचवूड की पावसाने म्हणजे त्रास दिला नाही आम्हाला, आमची कामं झाली सगळी. आणि बाहेर आल्यानंतर इतकं छान वाटत होतं, मातीचा सुगंध होता आणि ही झाडं रस्त्याच्या साईडला जी असतात ना आपल्याला खूप छान वाटतात. तर मी ॲक्च्युली विचार केला होता की मी इंडियाला आल्यानंतर काय आपण म्हणजे वडापाव, एक समोसा, मसाला डोसा, तर पण असं सगळं रेकॉर्ड करेन. पण मला तसं काही रेकॉर्ड करता आलं नाही, कारण की खूप कामं होती आणि कामं महत्त्वाची होती. तर त्या कामांमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करायला गेलं तर मग ओरडा मिळतो. त्यापेक्षा सगळं रेकॉर्ड मी येतानाचं काही रेकॉर्ड केलं नाही. आणि बघा घरी आलो आम्ही, मस्त भरपूर लगेज घेऊन आली आहे आणि ते पण सगळं दाखवणार आहे तुम्हाला, तर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेल. आणि आल्यानंतर झोपलो आम्ही, झोपून मग उठलो थोड्या वेळानंतर. थोड्या वेळाने मी मस्त चहा बनवला होता आणि ह्या चहामध्ये मी टाकली आहे चहाची पात म्हणतात ना याला. हां, तर ती मिळाली, तर मी विचार केला की आपण येताना घेऊन येऊया. तर मी ही UAEला घेऊन आली आणि आता हा सध्या जो दाखवते ते UAEचाच आहे. UAEला आल्यानंतर चहा ठेवला होता मी रिटर्न घरी आल्यावरती आणि त्या चहामध्ये मस्त कांदापात टाकली होती. इतका सुंदर चहा झाला होता. आणि ऑफकोर्स इंडियावरनं येताना खास, म्हणजे दरवेळी घेऊन येते पण ह्यावेळेला जरा डोकं लढवून आणलं होतं. मी आणले खारी, चहा आणि खारी. तर बबल रॅप करून आणली होती, त्याच्यामुळे यावेळेला खूप जास्त चुरा असा झाला नाही. तर मागे आणली होती तर तिचं एकदम म्हणजे चुराच झाला. आता ह्या वेळेला आणली तर ती बऱ्यापैकी म्हणजे
90% चांगली आलेली आहे. तर मस्त आता चहा खारीचा बेत आहे आणि याच्यानंतरचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सगळं दाखवलं तुम्हाला की किती पसारा आणलेला आहे, किती काही सामान आणलेलं आहे आणि मिशोवरनं सामान आणलं आहे कारण इंडियाला जायचा चान्स मिळाला तर मिशोवरनं शॉपिंग झालीच पाहिजेत. मिशो, मिंत्रा असं थोडीशी शॉपिंग केलेली आहे. तर ती शॉपिंग तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर नक्की बघा. मी चहा एन्जॉय करते, खारी मस्त खाते, तुम्ही पण एन्जॉय करा. इथे पाऊस नाही, इथे खूप गरमी आहे, उन्हाळा आहे, तरी पण एक पावसाचा सुगंध जाणवतो चहाच्या पातीमधनं. तर तुम्ही असं चहा मस्त बनवा, एन्जॉय करा चहा. माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचा व्हिडिओही बघायला विसरू नका. चला तर मग बाय आणि काळजी घ्या.